नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. बरेच रिझल्ट मी कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले होते, तरीही त्यानंतर जे रिझल्ट आले ते आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेतली स्थिती काय होती, अमेरिकन मार्केट कसं होतं ते सुद्धा आपण आत्ता बघत असतो. पण आपण अमेरिकन मार्केटपासून डिकपल झालो आहे असं म्हणायची वेळ आली आहे, कारण अमेरिकन मार्केट तेजीत असतं तरीही आपलं मार्केट मंदीत असतं. म्हणजे असा काही फारसा संबंध अमेरिकन मार्केटशी सध्या तरी नाही आहे. पण ज्या कंपन्या भारतातही काम करतात, अमेरिकेतही काम करतात, त्याच्यावरून त्या कंपन्यांचे शेअर तिकडे काय होत आहेत हे पाहून आपल्याला काहीसा अंदाज येऊ शकतो. किंवा ज्या ट्रम्प साहेबांच्या पॉलिसीज आहेत, ज्या पॉलिसीज भारतावरही परिणाम करतात, तर त्या पॉलिसीज काही जाहीर झालेत का त्याचाही परिणाम आपल्याला समजेल. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 6,082 कोटीची, पण डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स खरेदी करत आहेत, त्यामुळे एवढं जोरदार मार्केट पडत नाही, नाहीतर 2,000 पॉईंट पडेल. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 6,764 कोटीची. बॉन्ड यील्ड 4.41 झालं आहे, तर सकाळी बघितलं तर क्रूड पुन्हा 70च्या लेवलला गेला आहे. ॲपल, मायक्रोसॉफ्ट आणि मेटा यांचे रिझल्ट या आठवड्यात लागायचे. टेस्लाचा शेअर मात्र 3.5% वाढला. टेस्लाने $16.5 बिलियन चिप्स पुरवठा करण्यासाठी सॅमसंग बरोबर करार केला. त्यामुळे साऊथ कोरियामध्ये सॅमसंगचा शेअर 6.8% वाढला. ॲडव्हान्स्ड मायक्रो डिव्हायसेस 3.7%, तर सर्व्हर मेकर सुपर मायक्रो कम्प्युटर 6.7% वाढले. रेव्हिटी हा शेअर 8.3% वाढला. ही लाईफ सायन्स आणि डायग्नोस्टिक व्यवसायातली कंपनी आहे. याचा रिझल्ट चांगला आला, पण पूर्ण वर्षाचा प्रॉफिट गायडन्स त्यांनी जो दिला तो निराशाजनक होता. कोणालाच पुढे काय होईल हे सध्या तरी या बदललेल्या टॅरिफच्या स्थितीमध्ये सांगता येत नाही आहे. त्यामुळे बहुतेक कंपन्यांचे प्रॉफिट गायडन्स निराशाजनकच आहेत. NACL ही तोट्यातून फायद्यात आली आहे. 20 कोटी तोटा होता, त्याचा 13 कोटी फायदा झाला आहे. रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढला आहे. लक्ष्मी ऑर्गॅनिक रिझल्ट कमजोर आहे, तिन्ही गोष्टी कमी झाल्या आहेत. सेनोरस फार्मा जॉर्जिया फॅसिलिटीची तपासणी 21 ते 25 या काळात झाली होती. 21 ते 25 जुलै त्यांना 483 फॉर्म इश्यू केला आणि 3 निरीक्षणं नोंदवली. कॉस्मो फर्स्ट यांच्या पेट केअर विभागाने बंगलोरमधली हेल्थ केअरमध्ये ॲक्विजिशन केलं. TVS श्रीचक्र चेन्नईमध्ये स्टोअर उघडला. PCBL कंपनीचा ग्लोबल प्रेझेन्स वाढवण्यासाठी PCBL केमिकल USA हा नवीन आर्म इनकॉर्पोरेट केला. ग्रीन लॅम्प पार्टिकल बोर्ड प्रोजेक्ट सेटअप करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारकडून स्पेशल पॅकेज मिळालं. PNC इन्फ्रा NHPCने 2,956 कोटीचं एक टेंडर काढलं होतं.
त्या टेंडरमध्ये PNC इन्फ्रा लोएस्ट बिडर होती. त्यानुसार त्यांना 300 मेगावॅट ISTS सोलर पॉवर प्रोजेक्ट मिळाला. HG इन्फ्रा अंगुल सुंदरगड ट्रान्समिशन प्रोजेक्ट त्यांना मिळालं. RPSG व्हेंचर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाबरोबर त्यांनी करार केला. मँचेस्टर ओरिजिनल्समध्ये 70% स्टेक 945 कोटीला ते घेणार आणि 24 महिन्यामध्ये याचं पेमेंट करायचं आहे. केन्स ॲरोक्लबिश कंपोनंटमध्ये 76% स्टेक घेणार. ते 60 लाख रुपये पेमेंट करणार. कायरो प्रिसिजनमध्ये 76% स्टेक 7 लाखाला घेणार. तर ट्रान्सबिओमध्ये 11% स्टेक 43 कोटीला त्यांनी घेतला. ONGC सौराष्ट्र बेसिनमध्ये एका ऑफशोअर ब्लॉकसाठी त्यांनी BP आणि रिलायन्स बरोबर करार केला. ग्रॅव्हिटा प्रॉफिट कमी झाला, रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. गेल प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्हीही कमी झाले, मार्जिन वाढलं. 5 स्टार बिझनेस प्रॉफिट वाढलं, NII वाढलं. TCS कालच आपण बघितलं 12,000 कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मिड लेवल आणि सिनियर लेवलचे कर्मचारी कमी केले जातील. क्वेस्ट कॉर्पचा रिझल्ट चांगला आहे. प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळ्या गोष्टी वाढल्यात. केमप्लास्ट ही फायद्यातून तोट्यात गेली आहे. 23.9 कोटी पूर्वी फायदा होता, त्याचा 64.3 कोटी तोटा झाला आहे. रेव्हेन्यू कमी झाला आहे, मार्जिन कमी झालं आहे. IIFL कॅपिटल प्रॉफिट कमी झाले, नेट इंटरेस्ट इन्कम वाढला आहे. बजाज हेल्थ प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे पण मार्जिन कमी झालं आहे. KECचा रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. आर्चेन केमिकल प्रॉफिट कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. JK पेपर प्रॉफिट रेव्हेन्यू कमी झाला आहे, मार्जिन वाढलं आहे. फ्लेअर रायटिंग FLAIR फ्लेअर रायटिंग रिझल्ट चांगला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या. तसाच पॅरादीप फॉस्फेटचाही रिझल्ट खूप छान आला आहे, त्यांच्याही तिन्ही गोष्टी वाढल्या. फेड बँक फायनान्शियल प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. अरविंद फॅशन प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन फ्लॅट राहिला आहे. वारी एनर्जी रिझल्ट सुंदर आला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या. NTPC ग्रीन यांचाही रिझल्ट चांगला आला आहे, प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन 88.7. सांघीचा लॉस कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन 10.36%. गो डिजिटचा प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. रेलटेल प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. थंगम आयर्न प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. ॲझटेक ASTEC तोटा कमी झाला आहे त्यांचा, रेव्हेन्यू वाढला आहे. अपोलो मायक्रोसिस्टीम यांचा रिझल्ट चांगला आला आहे, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या.
विजया डायग्नोस्टिक यांचं प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन मात्र फ्लॅट राहिलं आहे. आता कुठले शेअर तेजीत कुठले मंदीत राहतील हे पाहूया. पण बाजारचा कल एकंदरीतच पाहता मंदीच्या बाजूला झुकलेला दिसतो आहे. तर 24,570ला थांबावं असं वाटतंय. 24,570 ते 24,600 इथे सपोर्ट आहे. तो जर सपोर्ट घेतला तर 24,800पर्यंत मार्केट जाऊ शकेल. बघूया काय होतं आहे. प्रथम तेजीचे शेअर पहा. डॉक्टर रेड्डीज, KEC इंटरनॅशनल, KEI, NTPC ग्रीन, स्टरलाइट, ONGC, ऑइल इंडिया, सिप्ला, लोढा, इंडिगो, अडाणी टोटल, टॉरेंट फार्मा, BEL, श्रीराम फायनान्स, डाबर, मॅक्स हेल्थ, वारी एनर्जी, सिप्ला, क्वेस्ट कॉर्प, रेलटेल, NACL, पॅरादीप फॉस्फेट, सांघी इंडस्ट्री, UPL, नवीन फ्लोरिन, ॲफेल आणि सुदर्शन केमिकल. तर मंदीमध्ये मन्नापुरम, केमप्लास्ट, वेदांता, इंडसइंड, पिरामल फार्मा, माझगाव डॉक्स. माझगाव डॉक्स हा कदाचित आजचा ॲक्सिडेंट असू शकेल. रिझल्ट खराब आहे. 5 स्टार, केन्स, LIC हाऊसिंग, MCX, बिर्ला सॉफ्ट. हे मन्नापुरमपासून सगळे शेअर मंदीत दिले. मन्नापुरम, केमप्लास, वेदांता, इंडसइंड, पिरामल फार्मा, माझगाव डॉक्स, 5 स्टार, केन्स, LIC हाऊसिंग, MCX आणि बिर्ला सॉफ्ट हे सगळे शेअर मंदीत राहतील. पण मार्केटचा कल मंदीचा आहे. तरीही मार्केट लहरी आहे, कोणालाही चकवण्यात प्रसिद्ध. त्यामुळे बघूया मार्केट काय काय करताय. 9:15 वाजता आपल्याला तो आरसा बघायचा आहे. तर सगळे मिळून प्रयत्न करूया आणि ही कठीण वेळेतून आपण बाहेर कसं पडायचं ते पाहूया. नमस्ते.